मंत्रिमंडळाच्या बैठकीमधले अजेंडे हे बैठकीपूर्वीच लीक होत आहेत आणि हे लक्षात आल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांनी सत्ताप व्यक्त करत कारवाईचा सुद्धा इशारा दिलाय। तर संजय राऊतांनी यावरनं घणाघाती आरोप केलाय। यावरनं कसं राजकारण रंगलंय आपण पाहूया। कॅबिनेटचा अजेंडा फुटला। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे। अजेंड्यावरून वाद पेटला। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। कुणी फोडला अजेंडा। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजेंडा प्रसार माध्यमांच्या हाती लागला। या बैठकीत राज्य सरकारच्या डान्सबार बंदी कायद्यातील संभाव्य सुधारणांवर चर्चा करण्यात येणार होती, पण बैठकीपूर्वी अजेंडा फुटल्यानं बैठकीत त्यावर चर्चा टळली। पण बैठकीचा अजेंडा फुटल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही फारशी रुचली नाही आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर अजेंडा फोडणाऱ्यांना तंबी दिली। अजून ते झालेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। खरं तर कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्र्यांना अजेंडा दिला जातो। या अजेंड्यात विविध प्रकल्पासाठी आर्थिक तरतुदीचा समावेश असतो, पण बैठकीपूर्वी अजेंडा फुटल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गोपनीयतेच्या कायद्याची आठवण करून दिली। गोपनीय सरकारी दस्तऐवजातील माहिती उघड केल्यास 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद गोपनीयता कायद्यात आहे। इकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपनीयतेच्या कायद्याकडे बोट दाखवल्यानंतर विरोधकांना टीकेची संधी मिळाली। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टोले हाणले, तर विजय वडेट्टीवारांनीही यावरून निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक आहेत त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत, त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील। तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एनसीपीच्या नेत्यांनीही मंत्रिमंडळ बैठकीतल्या विषयांबाबत गुप्तता पाळली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। तर राऊतांना कॅबिनेट बैठकीची काय माहिती असा टोला शिंदेंच्या शिवसेनेनं लगावलाय। लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते, या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी। कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो, ती शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी अशी या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा आहे आणि त्या धर्तीवर काम सुरू आहे। खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अजेंडा फुटण्याची ही राज्यातली काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीच्या सरकारमध्येही मंत्रिमंडळ बैठकापूर्वी अजेंड्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात, पण फडणवीस सरकारनं हा विषय जरा जास्तीच गांभीर्यानं घेतल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।